ये जो एंड टू एंड एपीआई है आपको ये करनी है। तो सबसे पहले आपको ये डेटाबेस कनेक्टिविटी करनी होगी। एक डेटाबेस बनाना होगा आप लोगों को, ये वाला। तो आप कौन सा डेटाबेस प्रिफर करते हैं, माई एसक्यूएल या पोस्टग्रेस एसक्यूएल? आपके पास जो भी डेटाबेस हो वो डेटाबेस आप इस्तेमाल करो, कोई इशू नहीं इसमें। मेरे पास डीबी, मेरे पास जो डेटाबेस है मैं वो इस्तेमाल करता हूँ पोस्टग्रेस एसक्यूएल। नंबी डेटाबेस कनेक्शन का मुझे वो पूरा प्रॉपर्टीज फाइल शेयर करना है, तो नहीं है तो विवेक या श्रेया शेयर करो। मृणाल, आपण इथे आता एक डेटाबेस बनवणार आहोत। जसं तुम्ही माय एसक्यूएल किंवा कुठला तरी डेटाबेस यूज केला असेल कॉलेज लेवलला, की नाही केला एकदा पण? नाही असं नाही यूज केलं. होता सब्जेक्ट एखादा? नाही नव्हताच. ओके, सो हा जो सेटअप आहे, हा सेटअप जो आहे काही इश्यू नाहीये। माझ्याकडे मी फ्रेश एकदम डेटाबेस क्रिएट करत आहे इथे। सॉरी, डेव डीबी नको, लोकल डीबी। डेटाबेस मध्ये मी जाऊन असा एक डेटाबेस क्रिएट करतो, फ्रेश क्रिएट न्यू डेटाबेस। आणि डेटाबेसचं नाव जे आहे आपण देऊया स्टुडंट। ऑलरेडी स्टुडंट असेल माझ्याकडे, स्टुडंट डीबी म्हणून देऊया आणि ओके। ठीक आहे। आणि इथे बघा की हा जो डेटाबेस आहे हा डेटाबेस क्रिएट झालेला आहे आणि याच्यामध्ये टेबल्स तुम्हाला दिसायला पाहिजेत। तर आपल्याकडे एकही टेबल नाहीये सध्या। आपण या पिक्चर पैकी हे तयार केलेलं आहे आणि डेटाबेस जो आहे मी यूज करत आहे पोस्टग्रेस एसक्यूएल। डेटाबेस मी कोणता यूज करत आहे, पोस्टग्रेस एसक्यूएल। आणि माझ्या डेटाबेसचं जे नाव आहे ते आहे स्टुडंट डीबी। स्टुडंट डीबी केलेला आहे, हा डेटाबेस आहे। आणि आता या डेटाबेस सोबत कनेक्ट करण्याची जी सॉफ्टवेअर आहे बघा, हा डेटाबेस वेगळा सॉफ्टवेअर आहे। रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम ही वेगळी असते, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा सॉफ्टवेअर वेगळा आहे। आणि ऍक्च्युअल जे आपलं ऍप्लिकेशन आहे ते कोणत्या नावाचं आपण बनवलेलं आहे, प्रोव्हायडर नावाचं आपण एक ऍप्लिकेशन बनवलेलं आहे। आता आपल्याला कनेक्ट करायचं आहे या डेटाबेस सोबत, जो की आपण इथे बनवलेला आहे लोकल मध्ये। किती अवघड आहे ते आपण पाहणार आहोत आणि काही डाऊट असतील तर इथेच आपण सॉल्व्ह करणार आहोत। दोन सिस्टीम बनवलेल्या आहेत, जसं पिक्चर मध्ये हा डेटाबेस आणि इथे तुमची डाव लेअर असायला पाहिजेत। डाव लेअर इस्टॅब्लिश करत आहोत आपण। पहिले डेटाबेस क्रिएट केला आणि नंतर डाव लेअर आता क्रिएट करणार आहोत आपण। मेन मध्ये जावाचा क्लास इथे ऑलरेडी आपण पॅकेजेस क्रिएट केलेले आहेत। सो मी इथे स्टुडंट डाव डेटा ऍक्सेस ऑब्जेक्ट असं नाव देतो याला। आणि हा इंटरफेस असला पाहिजे। ठीक आहे, हा कुणीतरी पाठवा मला चॅटवर, या चॅटवर पाठवा डेटाबेस कनेक्शनची प्रॉपर्टीज पाठवा। मृणाल, मला इथे डेटाबेस कनेक्शन करण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही। मला इथे कॉन्फिगरेशन मध्ये दोन गोष्टी लिहाव्या लागतील। पहिला की डेटाबेसचं नाव काय आहे, डीबी नेम असं स्प्रिंग डॉट डेटा जेपीए डॉट डेटा सोर्स स्प्रिंग डॉट डेटा सोर्स डॉट URL। इथे मला डेटाबेसची URL द्यावी लागेल, स्प्रिंग डॉट डेटा सोर्स डॉट युजर नेम। मला माझ्या डेटाबेसचा युजर नेम द्यावा लागेल, स्प्रिंग डॉट
डेटा सोर्स डॉट पासवर्ड, डेटाबेसचा जो काही पासवर्ड असेल तो मला इथे द्यावा लागेल. इथे मला डेटाबेसचं नाव द्यावं लागेल, त्याचा पूर्ण पाथ. इथे युजर नेम, इथे पासवर्ड, अँड इथे JPA हायबरनेट स्प्रिंग ऑटो मी इथे क्रिएट ठेवतो. क्रिएट याच्यासाठी की माझे जे काही टेबल आहेत ते ऑटोमॅटिक क्रिएट झाले पाहिजेत, त्याच्यासाठी मला ही प्रॉपर्टी घ्यावी लागते. दॅट्स इट. आणि अजून एक प्रॉपर्टी असते डायलेक्ट. प्रॉपर्टी पाठवते का कोणी? कोणीतरी पाठवा, गुगल करा, पण मला पाठवा. सांगा ड्रायव्हर क्लास नेम सांगा, प्रॉपर्टी सांगा ड्रायव्हर केस नेमची, क्लास नेमची कोणीतरी. सर STS चालू होतं, एक मिनिट. चालू होत आहे ना, ठीक आहे, वेट करूया. बस एवढं केल्याच्या नंतर तुमचं डेटाबेस कनेक्शनचं जे काही रिक्वायरमेंट होतं ते संपलं. म्हणजे ही जी जावाची जी काही ऍप्लिकेशन आहे ती कनेक्ट होणार डेटाबेस सोबत. इथे मी टाकणार आहे डेटाबेसचे जे URL पाथ आहे लोकल होस्ट https://http://localhost: जो माझा पोर्ट आहे या डेटाबेसचा, तो डेटाबेसचं नाव माझ्या स्टुडंट DB आहे. दॅट्स इट. त्याच्यानंतर युजर नेम जो माझा आहे तो रूट आहे, पासवर्ड जो आहे तो mumbai@123 आहे. दॅट्स इट. एवढं मला करायचं आहे. बस दॅट्स इट. तिथे डायलेक्ट म्हणून एक आणि ड्रायव्हर क्लास दोन प्रॉपर्टीज असतात, त्या टाकाव्या लागतात. हे सांगण्यासाठी ऍप्लिकेशनला की कोणता MySQL तुम्ही कनेक्ट करत असाल तर MySQLचा ड्रायव्हर लोड केला गेला पाहिजे. जर पोस्टग्रेस असेल तर पोस्टग्रेसचा ड्रायव्हर क्लास लोड केला गेला पाहिजे. आणि याचा थोडासा मोठा असतो, hibernate.sql बरा मोठापैकी org.driver. काय असतं सुदीप सांग मला, खूप मोठा पाथ असतो तो ड्रायव्हर क्लास, सांग. org. कोणी सांगू शकता? आठवा आणि सांगा. साइड बाय साइड मृणाल करून बघू शकतेस तू तुझ्या ऍप्लिकेशन मध्ये. तसे तू चेंजेस करू शकतेस, बाकी सगळ्यांकडे कोड असेल तो. एवढं डिफिकल्ट नाहीये, नवीन आहे म्हणून थोडं डिफिकल्ट वाटेल. ठीक आहे. साइड बाय साइड करून एवढंच आहे, बाकी काय त्याला लागत नाही. सर हा सर माझ्याकडे मल्टिपल वर्क बेंच आहेत, तर मग मला ते भेटत नाही, मला बघावं लागेल. बर ठीक आहे, मी टाईप करतो, त्याला काय वेळ लागतो ते मी टाईप करतो. ठीक आहे, मी टाईप करतो. चला, नो वरीज. बस झालं, एवढंच आहे. आणि आता मला सुदीप तुझ्याकडे आहे का? अरे इथे पाठव ना चॅटला, काय प्रॉब्लेम आहे? माझ्याकडे स्क्रीनशॉट येतो. नको ना, मग मी टाईप करतो, मला काय प्रॉब्लेम आहे, मी टाईप करतो. ठीक आहे. डेटा सोर्स URL मध्ये आपल्याला पूर्ण पाथ द्यावा लागतो आणि सांगावं लागतं इथे
की जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी आणि तुम्हाला द्यावं लागतं तिथे की कोणता डेटाबेस कनेक्ट करणार आहात. तर डेटाबेस आपण करणार आहोत पोस्टग्रेस एसक्यूएल कोलन आणि अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण जो दिलेला आहे दॅट्स इट, एवढं तुम्हाला करावं लागतं. JDBC कोलन पोस्टग्रेस एसक्यूएल कोलन HTTP जो दिलेला आहे. HTTP जर तुम्ही नाही टाकला तरी चालतो, बट तुम्हाला लोकल होस्ट टाकावा लागेल कंपल्सरी. लोकल होस्ट आणि तुमचा जो पोर्ट आहे ना तो टाकून द्या. माझा पोर्ट 5432 असावा आणि स्लॅश डेटाबेसचं नाव. एवढं करून घ्यायचं. युजर नेम जो असेल तो, पासवर्ड जो असेल तो आणि क्रिएट करून घ्या. ही स्टेप झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे डाव लेअर मध्ये तुम्हाला एक इंटरफेस घ्यावा लागतो आणि इथे आपण इंटरनली यूज करणार आहोत डेटा JPA. तर डेटा JPA ची तुम्ही इथे जर का डिपेंडन्सी घेतली नसेल, मृणाल इकडे लक्ष द्या, जर तुम्ही डिपेंडन्सी घेतली नसेल डेटा JPA ची या प्रोजेक्ट मध्ये pom.xml मध्ये, इथे चेक करा की तुमच्याकडे डेटा JPA ची डिपेंडन्सी आहे का. हे बघा आता इथे माझ्याकडे डिपेंडन्सी आहे. कोणती डिपेंडन्सी आहे? स्प्रिंग बूट स्टार्टर वेबची आहे, टेस्टची आहे, बस दोनच आहेत, पण डेटा JPA ची नाहीये. तर मग कसं करणार? तर काही नाही, ही डिपेंडन्सीच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे डिपेंडन्सी, याच्यामध्ये लिहायचं आहे ग्रुप ID, किंवा जर नसेलच करायचंय पूर्ण लिहायचं तर याला कॉपी पेस्ट करा आणि इथे लिहायचं डेटा -JPA. अजून एक तुम्हाला डिपेंडन्सी घ्यावी लागेल. तुम्ही जर का गुगल मेवन डिपेंडन्सी सर्च करा, मेवन डिपेंडन्सी पोस्ट ग्रे SQL. आणि ती डिपेंडन्सी इथे टाकून द्या. बस झालं. डन. अपडेट प्रोजेक्ट. तुम्ही जो प्रोजेक्ट बनवलेला आहे त्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला pom.xml मध्ये दोन डिपेंडन्सी टाकायच्या आहेत. एक म्हणजे डेटा JPA आणि दुसरं म्हणजे जर का तुम्ही पोस्टग्रेस SQL डेटाबेस वापरत असाल तर पोस्टग्रेस SQL चं कनेक्टर तुम्हाला तिथे टाकावं लागेल. बस दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर मी ते Notepad++ मध्ये त्याच्या गाईडलाईन्स पण ज्या आहेत त्या लिहून देतो की तुम्ही सगळ्यात अगोदर काय करायचं आहे. सो फर्स्ट तुम्हाला स्टेप 1 मध्ये करायचं आहे database create, then step 2 configure database in application dot properties. स्टेप 3 मध्ये तुम्हाला करायचं आहे add dependencies in pom.xml. कोणत्या कोणत्या त्या दोन डिपेंडन्सीज ऍड करायच्या आहेत त्याही डिपेंडन्सी मी देतोय. स्प्रिंग डेटा JPA हे तुम्हाला ऍड करायचं आहे. देन
तुम्ही जर पोस्टग्रेस एसक्यूएल यूज करत असाल तर ही डिपेंडन्सी जी आहे तुम्हाला ऍड करायची आहे. त्याच्यानंतर स्टेप 4 मध्ये एक इंटरफेस तयार करा. SRC मेन मध्ये तुम्ही जे डाव पॅकेज बनवलेलं आहे तिथे एक इंटरफेस तयार करा. त्याच्यानंतर जस्ट याला असंच राहू द्या. त्याच्या अगोदर तुम्हाला इथे एंटिटी जी आहे बघा, तुम्ही ऑलरेडी एंटिटी इथे बनवून ठेवलेली आहे लास्ट सेशन मध्ये. ही जी एंटिटी आहे ही तुम्ही ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला इथे येऊन एक्सटेंड्स JPA रिपॉझिटरी हे इंटरफेस तुम्हाला करून घ्यायचा आहे. टी इथे जो टाइप आहे इथे तुम्हाला तुमच्या एंटिटीचं नाव द्यायचं आहे स्टुडंट, आणि ID जो आहे त्याचा डेटा टाइप द्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल माझा डेटा टाइप लॉंग असतो. हा जो दिलेला आहे स्टुडंट नावाचा याचा डेटा टाइप लॉंग आहे, म्हणून इथे हा जो दिलेला आहे स्टुडंट डाव त्याला मी एक्सटेंड केला JPA रिपॉझिटरी अँड इथे लॉंग घेतलं. दॅट्स इट. मला एवढ्याचीच गरज आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्ही लास्ट सेशन मध्ये जो एंटिटी बनवलेला होता त्याच्यावर एक अनोटेशन द्यायचं आहे @entity. दॅट्स इट. तुम्ही अशा पद्धतीने एक टेबलही क्रिएट होईल या एंटिटीचा, ऍज वेल डेटाबेस सोबत कनेक्टिव्हिटी ही होईल. प्रोजेक्ट रन करून बघायचा. एरर जर आला तर आपण त्याला सॉल्व्ह करायचं की काय इश्यू आहे. इथे एक एरर आहे, हायबरनेट डायलॉग नॉट सेट. काय आहे तो इश्यू बघून घ्या. त्याचं काय म्हणणं आहे एक रीड करूया आपण. पासवर्ड वगैरे चुकला की काय चेक करूया. अनेबल टू क्रिएट रिक्वेस्टेड सर्व्हिस, डायलेक्ट इन्फो कॅन नॉट बी नल. हा इथे डायलेक्ट टाकायचा होता हायबरनेट डॉट डायलेक्ट, तो आपण टाकलेला नाहीये. कुणाकडे आहे का हायबरनेट डायलेक्ट? कॉन्फिगरेशन मध्ये डायलेक्ट टाकायचा राहिलेला आहे आपला. हायबरनेट डायलेक्ट डायलेक्ट कुणाकडे आहे हायबरनेटचा? हो सर. मला पाठव ना हायबरनेट डायलेक्ट. पाठवला डायलेक्ट. ओके गुड. हा मृणाल, अरे तू S2 चा पाठवला. याचा डायलेक्ट कोणी सांगू शकतं का? डायलेक्ट डॉट पोस्ट ग्रेस SQL. एक मिनिट मी कॉपी करतो डायलेक्ट. SQL 42 डायलेक्ट
हा डायलेक्ट घेतो का तो चेक करूया आपण. 9.4 वर्जन आहे याची. ओके, घेतला याने. @ID. पासवर्ड ऑथेंटिकेशन फेल. माझा पासवर्ड चुकीचा आहे. मी पासवर्ड करेक्ट करतो. रन झाला. माझा पासवर्डही योग्य आहे आणि डेटाबेसचा जो युजर नेम आहे तो क्रिएट झाला. ठीक आहे, आता याला मी अपडेट करतो. सो डायलेक्ट म्हणजे काय की जेव्हा आपण एखाद्या नेटिव्ह लँग्वेज जसं की JDBC ने डेटाबेस सोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, तर तेव्हा आपल्याला डेव्हलपरला डेटाबेसच्या क्वेरीज लिहाव्या लागतात. इन्सर्ट, अपडेट, डिलीट सगळं काही. पण आपण इथे वापरणार आहोत डेटा JPA. ही एक फ्रेमवर्क आहे आणि फ्रेमवर्क म्हणजे काय की इथे डेव्हलपरला क्वेरी लिहायचं काम नाही. डेव्हलपर ऐवजी ह्या ज्या काही क्वेरी लिहिल्या जातात त्या फ्रेमवर्क द्वारे लिहिल्या जातात. जसं की डेटा JPA स्वतःच त्या क्वेरी लिहितो, डेव्हलपरला लिहायचं काम नाहीये. तर आपण जे काही ऑब्जेक्ट सेव्ह करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो ऑटोमॅटिकली इन्सर्ट क्वेरी करतो. तर डायलेक्टचा रोल असा असतो की डेव्हलपर ऐवजी क्वेरी तयार करण्याचं काम आणि त्या एक्झिक्यूट करण्याचं काम जे आहे ते डायलेक्टचं आहे. मेन फीचर आहे डायलेक्टचा की तो आपल्याऐवजी क्वेरी डेव्हलपरच्या ऐवजी तो क्वेरी तयार करतो. हा रोल आहे डायलेक्टचा आणि हे सगळं ऑटोमॅट होतं. डेव्हलपरला काही करायची गरज पडत नाही. आणि ते जर बघायचं असेल तर सिम्पली आहे शो SQL जरी केलं असं ट्रू तरी दॅट्स इट फाईन. तुम्हाला त्या सगळ्या क्वेरी दिसायला लागतील. मी याला रिरन करतो. हा जो ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज आहे, ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज मध्ये हा डेटा टाकायचा आहे तुम्हाला. या प्रॉपर्टीज फाईल तुम्हाला तिथे पुट कराव्या लागतील. दॅट्स इट. रनही झालेला आहे. बस. आता याला हा जो डेटा आहे जो तुम्ही गेट मॅपिंग करून डेटा घेत होतात, आता मी डेटा जो सेव्ह करणार आहे हा वाला बघा, हा जो लास्ट टाइम मी पोस्टमॅनने डेटा सेव्ह करून दाखवत होतो हा वाला सेव्ह करायचा होता आपल्याला. हा डेटा लास्ट सेशन मध्ये आपण डिस्कस केला होता की डेटा सेव्ह करायचा आहे आपल्याला. तर डेटा सेव्ह करण्यासाठी तो डेटा इथपर्यंत आला पाहिजे या ऑब्जेक्ट मध्ये. मी इथे डिबगर लावतो. सिस्टीम जी आहे ती बंद करतो. नॉर्मल रनिंग मोड जो आहे तो बंद करून इथपर्यंत तो सेव्ह करण्याचा जो डेटा आहे तो घेऊन येतो. मी तुम्हाला दाखवतो डिबग करून. हा डिबगर तुम्हाला बघायची गरज नाही, मी जस्ट तुम्हाला दिसावा म्हणून दाखवत आहे. आणि इथे कोणता अनोटेशन टाकावं लागेल, एक पोस्टमॅन मधून जेसन जो आहे तो मॅप करण्यासाठी @request बॉडी. तुम्हाला पोस्टमॅन इथे लागेल. पहिल्या इटरेशनलाच तुम्हाला इश्यू येईल, पहिल्या CRUD ऑपरेशनला. एकदा परफेक्ट झाल्याच्या नंतर दुसऱ्याला येणार नाही. 2 दिवसामध्ये हे क्लिअर होऊन जाईल पूर्ण CRUD ऑपरेशन.
रिक्वेस्ट बॉडी हम्म। रिक्वेस्ट बॉडी हाँ, अभी रिक्वेस्ट बॉडी भेजेंगे ना हम लोग, बनाएंगे अभी रिक्वेस्ट बॉडी। ये देखो स्टूडेंट नाम का मैंने बनाया था ना, ये पोस्टमैन में अभी मैं रिक्वेस्ट बना रहा हूँ, ये देखो यहाँ पे पोस्टमैन से। और मेरी जो रिक्वेस्ट रहेगी वो रहेगी पोस्ट, और यहाँ पे वो यूआरएल दूंगा, और ये रही बॉडी। यहाँ पे आपको पास करना है रॉ डेटा, और वो भी जेसन फॉर्मेट में। तो आपको डेटा कौन सा पास करना है, डेटाबेस में कौन सा डेटा सेव करना है, ये है आपके डिपेंड एंटिटी पे। आपकी एंटिटी ने क्या बोला है कि क्या क्या सेव करना है, ये 3 चीजें आपको सेव करनी है। तो देखो मैं यहाँ पे एज इट इज वो जो डेटा है वो ले रहा हूँ आपके सामने। सिर्फ मुझे की चाहिए वहां पे, मतलब कि कौन से फील्ड में क्या जाना चाहिए, बस इतना मुझे पता चाहिए, उसके अलावा कुछ भी नहीं। जस्ट मैं यहाँ पे आ चुका हूँ। बहुत सारी चीजें माइंड में चल रही होगी, बट डोंट वरी, वी विल क्लियर एवरीथिंग। ईमेल, ठीक है, यहाँ पे कोलन, कॉमा, कोलन, कॉमा। लास्ट सेशन में मैंने आपको जेसन बताया था ना कि कैसे क्रिएट करते हैं, और दैट्स इट। यहाँ पे आईडी देते हैं 1, नेम देते हैं मुरनल, और ईमेल देते हैं mrunal@gmail.com। अभी मेरा टारगेट है, यहाँ से मैं जो भी हिट करूंगा, मेरी पोस्ट एपीआई जो है, ये देख रहे हो आप लोग कि मेरी जो पोस्ट एपीआई है, मैंने जो एक्सपोज की है डेटा सेव करने के लिए, वो यहाँ पे है। दिस इज हियर, दिस इज 1। यहाँ तक मुझे वो डेटा आएगा। यहाँ से जो डेटा है मुझे कौन से लेयर में उसे भेजना है, दूसरी लेयर जो है मेरी, ये जो कंट्रोलर लेयर है, पहली जो लेयर है वो है कंट्रोलर लेयर, दूसरी जो है मेरी है सर्विस लेयर, और फाइनली जो लेयर है वो है रेपो या डाउ लेयर। और डाउ लेयर से जो डेटा जाएगा वो सीधा डेटाबेस में इंटर होगा। तो अभी मैं पोस्टमैन का यूज कर रहा हूँ, अगर यहाँ पे आपने पिक्चर देखा है तो। और पोस्टमैन का यूज करके ये डेटा मैं बॉडी में पुट कर रहा हूँ, इसे कहते हैं बॉडी रिक्वेस्ट जेसन या रिक्वेस्ट बॉडी। ये जो डेटा है ये मैं भेजूंगा कंट्रोलर के पास। ये करने के लिए मुझे क्या करना होगा, तो सिंपल एक जो कंट्रोलर में मैंने मेथड बनाई है पोस्ट मैपिंग स्लैश सेव, और वो जो डेटा मैप होगा तो ये ऑब्जेक्ट में डेटा वो आ जाएगा। ठीक है, देख लेते हैं डिबग करके कि वो कहाँ तक आएगा। लेट्स सी। यूआरएल इसकी क्या है, लोकल होस्ट कोलन, जो भी इसका पोर्ट है, पोर्ट कौन से पोर्ट पे ये रनिंग है एप्लीकेशन हमारी, तो पोर्ट इसका देख लेते हैं कि कौन सा पोर्ट है। ये पोर्ट है 8080 पे रन होगा। तो चलिए यहाँ पे पोस्टमैन में हम लोग लिखते हैं HTTP लोकल होस्ट 8080, और स्टूडेंट के बाद मेरी जो एपीआई है उसका नाम है सेव। तो मैंने खुद ही दिया है आपके सामने कि ये देखो ये एपीआई का नाम है सेव, वो यूआरएल का पैटर्न है सेव। मैं सेव पे क्लिक कर देता हूँ, तो वहां पे जाके रुकना चाहिए। जी हाँ बिल्कुल, यहाँ पे जाके वो रुकेगा। ठीक है, और यहाँ पे डेटा ईमेल में क्या डेटा दिखाई दे रहा है, ये ऑब्जेक्ट के अंदर ईमेल क्या है, और आईडी क्या है, और नेम क्या है। ID 1 मैंने जो भेजा है वही डेटा है ना इस ऑब्जेक्ट के अंदर। सर। जी हाँ बिल्कुल, तो ये डेटा भी यहाँ पे दिखाई देगा, देखो ये वाला डेटा दिखाई दे रहा है। बट यहाँ पे एग्जैक्टली डेटा नहीं दिखाई दे रहा है, इसका रीजन है कि स्टूडेंट क्लास में टू स्ट्रिंग मेथड आपने नहीं ली है। मैं ट्राई करता हूँ @टू स्ट्रिंग लेने का, यहाँ पे लॉम्बॉक यहाँ पे है नहीं, इसलिए मैं नहीं ले नहीं पा रहा हूँ। तो मैं जनरेट कर देता हूँ यहाँ पे टू स्ट्रिंग मेथड। तो आप लोगों को पहले ही
अच्छे से सीख चुके हैं कि टू स्ट्रिंग मेथड कैसे जनरेट करते हैं कोर जावा में। बस इसे रिस्टार्ट कर देते हैं टेस्ट को। वापस से इसे एग्जीक्यूट करते हैं तो देखो आपको अभी ये डेटा भी यहाँ पे दिखाई देगा कंसोल में। ये कंसोल में दिखाई दे रहा है लेकिन अभी तक डेटाबेस में नहीं गया। हाँ लेकिन ये ऑब्जेक्ट में डेटा आया है। तो अभी मुझे ये डेटा सर्विस लेयर पे भेजना है। सर्विस लेयर पे मैंने कोई क्लास बनाया नहीं है। मैं बना रहा हूँ यहाँ पे क्लास स्टूडेंट सर्विस, और इसे सर्विस मार्क करने के लिए मुझे अनोटेशन देना है @service। ठीक है, और यहाँ पे मैं लिखता हूँ पब्लिक रिटर्न टाइप स्टूडेंट सेव स्टूडेंट, और जो ऑब्जेक्ट मुझे लेना है वो स्टूडेंट का ऑब्जेक्ट है यहाँ पे। दैट्स इट। मुझे डेटाबेस में डेटा पुश करना है, सेव करना है, इसलिए मैं यहाँ पे ले लेता हूँ एक ऑब्जेक्ट प्राइवेट स्टूडेंट डाउ का। मैंने सब लोगों को कोर जावा में भी ये चीज सिखाई थी इसीलिए। ऑटो वायर्ड स्टूडेंट डाउ डॉट सेव कर देता हूँ ये डेटाबेस में डेटा। चलो ये ऑब्जेक्ट हम लोग सेव कर देते हैं स्टूडेंट, और यहाँ से रिटर्न कर देता हूँ ये वाला चीज। दैट्स इट। बस इतना करने से डेटाबेस में डेटा सेव हो जाएगा। और यहाँ पे आके स्टूडेंट कंट्रोलर में स्टूडेंट सर्विस का तो काम हो चुका है। यहाँ पे सर्विस लेयर का ऑब्जेक्ट बना देते हैं हम लोग प्राइवेट स्टूडेंट सर्विस। इसका भी एक ऑब्जेक्ट बनाएंगे और इसके ऊपर हम लिखेंगे @AutoWired। और जहां पे हम लोग सेव कर रहे हैं वहां पे लिखेंगे स्टूडेंट सर्विस सेव स्टूडेंट। दैट्स इट। यहाँ से अगर आपको ये ऑब्जेक्ट रिटर्न करना है तो आप ये ऑब्जेक्ट रिटर्न कर दीजिए, कोई प्रॉब्लम नहीं। इस तरह से मैं भी ऑब्जेक्ट रिटर्न कर देता हूँ यहाँ से। दैट्स इट। ये पूरा आपका डेटाबेस के साथ कनेक्टिविटी हो चुकी है। मैं ये डेटाबेस में सेव करके दिखा देता हूँ और वन बाय वन डिस्कस कर लेते हैं। मृणाल, हे बघ इथे डेटा आला। कोणती लेयर आहे ही चेक करशील? कंट्रोलर लेयर आहे। इथून डेटा मी F6 करून जातो। डेटा हा कोणत्या लेयर मध्ये आला ते चेक कर। सर्व्हिस डेटा आला की नाही चेक करायचा, आणि इथून हा जो डेटा आहे तो डेटाबेस मध्ये सेव्ह होईल। इथे आपल्याला इन्सर्ट क्वेरी पण दिसणार आहे की डेटाबेस मध्ये तो डेटा इन्सर्ट झालाय म्हणून असा। आणि डेटाबेस मध्ये पण आपण जाऊन चेक करू शकतो की तो डेटा आला की नाही। इथे आपण स्वतः जाऊन चेक करू शकतो की त्या टेबल मध्ये डेटा आला की नाही।
मी याला रिफ्रेश करतो, टेबलही बनला असेल तो. हा बघ, स्टुडंट टेबल आहे. जनरेट एसक्यूएल व्ह्यू टेबल. बघ डेटा आला. आता मी अजून एक एपीआय आहे, मी दुसरा डेटा पास करतो, सगळ्यांचा डेटा मी सेव्ह करतो. चेक करा तो डेटाबेस मध्ये डेटा आला की नाही परत. व्ह्यू डेटा बघा, म्हणजे तुम्ही एपीआय ने तो डेटा तिथपर्यंत सेव्ह केलेला आहे.